मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या। या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मोठा पक्ष अनेक महानगरपालिकांमध्ये आपल्याला भाजप पाहायला मिळते। मात्र अनेक ठिकाणी आपल्याला ठाकरे बंधूंचे सुद्धा नगरसेवक निवडून आल्याचं पाहायला मिळते। मात्र अशामध्ये एकीकडे अजूनही महापौर कोण होणार हे कोणत्याही महानगरपालिकेमध्ये अद्याप निश्चित झालेलं नाहीये, त्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा झालेलं नाहीये। मात्र अशामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्यानुसार कल्याण डोंबिवलीमध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ज्यांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या विरोधात म्हणजे शिवसेनेची शिंदेची शिवसेना आणि भाजप अशा महायुतीच्या विरोधात ज्या ठाकरे बंधूंनी निवडणूक लढवली ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यातील मनसेनं आता या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला समर्थन दर्शवल्याचं पाहायला मिळत आहे। समर्थन दिल्याची बातमी सध्या समोर येत आहे। या संदर्भातली अधिकची माहिती अशी की सध्या आपण पाहतोय की एकंदरीत सध्या गट स्थापन करण्यासाठी कोकण भवनामध्ये शिंदेची शिवसेना होती, मनसे सुद्धा गेली होती, त्यांनी त्यांचं गट स्थापन केलं आणि त्यानंतर मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे। यामुळं आता दोन प्रश्न जे ते निर्माण झालेले आहेत ते म्हणजे महायुतीमधून म्हणजे महायुतीमध्ये शिवसेना ही भाजप शिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहे का, तर दुसरीकडे जे ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवले त्यातील मनसेनं ज्या प्रकारे शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय त्यामुळे आता ठाकरे बंधूंमध्ये वेगळा कलह निर्माण होणार का हा सुद्धा सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर नुकताच शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला। यावेळेला त्यांनी ज्यांना विकासासोबत म्हणजे ज्यांना विकासाला पाठिंबा द्यायचा आहे ते आमच्या सोबत येत आहेत आणि त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत, त्यामुळे आता आम्हाला मनसेने आम्हाला पाठिंबा दिलाय। याशिवाय कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचं नेतृत्व आपण पाहतोय स्थानिक पातळीवरती हे माजी आमदार राजू पाटील यांच्याकडे होतं आणि राजू पाटील यांना संपूर्णपणे निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आला होता। त्यामुळे सध्या गटस्थापनेनंतर आता मात्र मनसेनं राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवलीमधील मनसेनं पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय शिवसेना म्हणजे शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता या सगळ्यावरती ठाकरे बंधूंपैकी ज्या मनसेनं पाठिंबा दिलाय त्यांच्यासोबत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचं मत काय ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वी जर पाहायला गेलं तर एकंदरीत कल्याण डोंबिवलीमध्ये कशा प्रकारे निवडणुका पार पडल्या, कोणाचे किती नगरसेवक निवडून आले ते सुद्धा आपण जाणून घेत आहोत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकूण 11 नगरसेवक निवडून आले, त्यातील 2 नगरसेवकांनी मनसेला समर्थन दिल्याचं कळतंय, तर दुसरीकडे मनसेच्या संपर्कात असल्याचं कळतंय, तर 2 नगरसेवक हे शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं कळतंय। याचं कारण असं आहे की ज्यावेळेला या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांपूर्वी या जे 4 नगरसेवक आहेत ज्यांनी आता मनसेला समर्थन दिलेलं आहे किंवा संपर्कात आहेत किंवा जे 2 नगरसेवक जे शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत त्यांनी यापूर्वी ते शिवसेनेच्या शिंदे गटाकडून ते काम करत होते, तर जे 2 नगरसेवक आहेत ते मनसेमधून काम करत होते आणि अशा परिस्थितीमध्ये जे पूर्व पक्षात होते त्यांनी पुन्हा एकदा त्या पक्षामध्ये जाण्याचा सुद्धा एकंदरीत निर्णय घेतल्याची सध्या माहिती समोर येत आहे। मात्र त्यांच्या विरोधामध्ये जे ठाकरेंचे नगरसेवक निवडून आलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये आता मात्र पक्षांतर्गत कारवाई जी आहे ती केली जाणार आहे। या संदर्भातली माहिती जी आहे ती खासदार संजय राऊत यांनी सुद्धा दिली होती। यानंतर आपण पाहतोय की या सगळ्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा माध्यमांशी संवाद साधला। या प्रकरणी त्यांनी संपूर्णपणे अधिकार हा निर्णयाधिकारी अधिकार जो आहे तो स्थानिक पातळीवरती राज ठाकरे यांनी दिला होता। त्यानुसार स्थानिक पातळीवरती मनसेचं नेतृत्व जसं आपण सुरुवातीला पाहिलं ते राजू पाटील यांच्याकडे होतं, त्यामुळे राजू पाटील यांनी जो निर्णय घेतलाय त्यानुसार राज ठाकरे यांनी त्यांना अधिकार दिले होते, त्यामुळे स्थानिक पातळीवरती जो मनसेने निर्णय घेतलाय त्यानुसार तिकडचं गणित जे ते पाहायला मिळते। या सगळ्यानंतर आता मात्र चर्चा अशी सध्या राज्याच्या राजकारणात रंगते ती म्हणजे जर मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला या कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर जर पाठिंबा दिलाय, कारण निवडणुकीपूर्वी आघाडी वेगळी असते, निवडणुकीनंतर आघाड्या वेगळ्या असतात, हे समीकरण किंवा हे पक्षातील आघाड्या असतील हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळालंय। मात्र आता या निवडणुकीनंतर मनसेने जर शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असेल, मनसेने एकूण त्यांचे अधिकृत नगरसेवक जे निवडून आले होते ते 5 होते, जे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जे 2 नगरसेवक पुन्हा एकदा त्यांच्याकडे आलेत अशी एकूण संख्या 7 आता मनसेची झालेली आहे। तर एकूण 53 हे शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक आणि 7 मनसेचे नगरसेवक असे एकूण 60 हा आकडा होतो। कल्याण डोंबिवलीमध्ये जर
महापौर बसवायचा असेल, जर सत्ता स्थापन करायचं असेल, तर जी मॅजिक फिगर मानली जाते ती 62 आहे. तर 62 या सगळ्यामध्ये वंचितचा सुद्धा त्यांना पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र जरी असं असलं तरी आता या सगळ्यामध्ये शिंदेची शिवसेना हे स्वतःचा म्हणजे शिवसेनेचा महापौर बसवण्याच्या तयारीत आहे का, अशी सुद्धा चर्चा या सगळ्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. मात्र असं असलं तरी श्रीकांत शिंदे यांनी या मनसेच्या पाठिंब्यानंतर पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधत असताना या कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर हा महायुतीचा बसेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर एकंदरीत संभ्रमाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली आहे. कारण जर मॅजिक फिगरसाठी जर 62 हा आकडा लागत असेल तर महायुतीचे एकूण 103 नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात जे कल्याण डोंबिवलीमध्ये निवडून आले. त्यानुसार भाजपचे 50 आणि शिंदेच्या शिवसेनेचे 53 असे एकूण 103 नगरसेवक होतात. मात्र आता मनसेने ज्या प्रकारे पाठिंबा दिलाय त्यामुळे आता चर्चाही तशीच होते की कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेची शिवसेना आणि मनसे यांचा महापौर बसणार का, तसंच शिंदेची शिवसेना भाजप शिवाय महापौर बसवणार का. मात्र एकीकडे या चर्चा जरी असल्या, हे प्रश्न जरी निर्माण होत असले तरी श्रीकांत शिंदे यांनी मात्र या सगळ्यावरती महायुतीचा महापौर होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरीकडे रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत ते एकत्र ठरवतील आणि नेमका महापौर कोण बसेल हे निर्णय घेतील असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मात्र सद्यस्थितीत महत्त्वाची अपडेट हीच आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये ज्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवल्या असे ठाकरे बंधू आणि महायुती म्हणजे शिवसेना, शिंदे गट आणि भाजप अशी जी एकमेकांविरोधात निवडणूक जी आहे ती लढवली, त्यांनी मात्र आता या ठाकरे बंधू जे विरोधात होते त्यातील मनसेनं आता शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आता महापौर जर शिंदेच्या शिवसेनेचा बसला तर निश्चितच या पाठिंब्यामुळे मनसेचा उपमहापौर बसणार का किंवा स्थायी समितीचं जे अध्यक्षपद आहे ते कोणाला जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र एकीकडे महायुतीचा महापौर की आता मनसेच्या पाठिंब्यामुळे सेना आणि मनसेचा महापौर बसणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे एकीकडे मनसेने पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचं काय असं सुद्धा सवाल त्यावेळेला उपस्थित झाला. यावेळेला माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावरती श्रीकांत शिंदे यांनी जर ठाकरेंच्या नगरसेवकांनी म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला, विकासाला पाठिंबा दिला तर निश्चितच त्यांचं स्वागत केलं जाईल. यामुळे आता एकंदरीत पाहायला मिळतंय की सद्यस्थितीत जे ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवले त्यातील मनसेनं पाठिंबा दिलाय. आता प्रतीक्षा आहे ती ठाकरे शिवसेनेच्या म्हणजे ठाकरेंची जी शिवसेना आहे त्यांच्या नगरसेवकांचा निर्णय काय होतं. सद्यस्थितीत हे सर्व नगरसेवक जे आहेत ते मातोश्रीवरती दाखल होणार असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता मातोश्रीवरून त्यांना नेमका काय संदेश दिला जातो, उद्धव ठाकरे असतील किंवा या सगळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.